नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज आपण पाहणार आहोत मातृवंदना फॉर्ममध्ये आपण आपल्याला जे लाभार्थी नको आहेत तर ते आपण ड्यू लिस्टमध्ये जाऊन कसं डिलीट करायचं ते पाहूया. तर सर्वात प्रथम आपण गूगलमध्ये जाणार आहोत. हे बघा, हे जे गूगल आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा, इथे जे सर्च आहे तिथे आपल्याला ती लिंक टाकायची आहे. ही जी लिंक आहे इथे आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन झाला आहे. आता हे पेज ओपन झाल्याच्यानंतर हे जे लॉग इन आहे तिथे आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्यानंतर इथे मला माझा यूजर आय डी, पासवर्ड आणि हे जे दिसत आहे कॅप्चा तो इथे मला फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर मी लॉग इनवरती जाऊन क्लिक करणार आहे. तर ही प्रोसिजर तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल, कारण आपण ही प्रोसिजर खूप वेळा पाहिली आहे आणि तुम्हाला तर ही माहिती झाली असेल की आपण कसं करणार आहोत पेज ओपन. ते बघा, तिथे जे यूजर आय डी आहे तिथे आपण ANG अंगणवाडी कोड नंबर, त्याच्याखाली आपण तिथे आपला पासवर्ड आणि जो रेड कलरचं जे आहे ते कॅप्चा, तो कॅप्चा आपण ह्या बॉक्समध्ये टाकून घेणार आहोत. ह्या बॉक्समध्ये कॅप्चा टाकून झाल्याच्यानंतर खाली जे लॉग इन दिसत आहे ब्लू कलरमध्ये त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. तर क्लिक केल्यानंतर हे यूजर आय डी येणार आहे. यूजर आय डी आल्याच्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला OTP येणार आहे. तो OTP इथे फिलअप करायचा आहे. 2 3 टाकल्यानंतर आपल्या इथे व्हॅलिडेट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता पुन्हा आपल्यासमोर हा पेज ओपन झाला आहे. तुम्हाला समजा लँग्वेज चेंज करायची असेल तर हे बघा, इथे लँग्वेज आहे, तो जो ॲरो दिसतोय ना त्रिकोणी, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हे सर्व लँग्वेज येत आहेत. त्यातली तुमची जी लँग्वेज आहे, समजा तर मला मराठी आहे तर मी मराठीवरती क्लिक करेन. ठीक आहे. तर असं करून आपल्याला लँग्वेज चेंज करता येते. आपल्यासमोर हे जे 3 लाईनी आहेत त्या 3 लाईनीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिकवरती हे जे दिसत आहे तुम्हाला डाटा एंट्री, ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथे हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे, ड्यू लिस्ट ऑफ द पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर, त्याच्यावरती आता आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर माझ्याकडे 4 लाभार्थी आहेत. जर समजा तर खूप सारे नावं असतील आणि तुम्हाला जर त्यातलं एक नाव चूज करायचं आहे जे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही इथे सर्च पण करू शकता त्या लाभार्थ्याचं नाव. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर बघायचं असेल, माझी ही लाभार्थी आहे तर मी तिला मी रिजेक्ट करणार आहे. तिला मी ड्यू लिस्टमधून काढून टाकणार आहे. का काढून टाकणार आहे तर तिला पहिला एक मुलगा आहे आणि जेव्हा सेकंड डिलेवरी झाली तेव्हासुद्धा तिला मुलगाच झाला. ती मातृवंदनाच्या योजनेसाठी पात्र नाही आहे, म्हणून मी हिला माझ्या ड्यू लिस्टमधून काढून टाकणार आहे. आता ह्या लाभार्थीला काढून टाकण्यासाठी मला सर्वप्रथम हे जे रिजेक्ट रिझन आहे ना, प्लीज सिलेक्ट द रिजेक्ट रिझन ओनली इफ यू वॉन्ट टू रिजेक्ट, हे जे लिहिलं आहे ना रिजेक्ट रिझन, म्हणजे आपल्याला करेक्ट रिझन द्यायचं आहे की आपण ह्या लाभार्थीला ड्यू लिस्टमधून का काढत आहोत, तर त्याचं काय कारण आहे काढण्याचं ते तुम्हाला इथे सांगायचं आहे, मेन्शन करायचं आहे. तर ते कुठे जाऊन तुम्ही करणार आहात, इथे जे सेल्फ म्हणून आहे ना, तुम्हाला त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला योग्य रिझन द्यायचं आहे तिला ड्यू लिस्टमधून काढायचं. तर ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर सिलेक्ट रिजेक्ट रिझन, बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड इन PMMVY फॉर फर्स्ट चाइल्ड, म्हणजे हिचं आधीच रजिस्ट्रेशन झालं आहे. बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड इन PMMVY फॉर सेकंड गर्ल चाइल्ड, म्हणजे दुसऱ्यांदा ही गरोदर होते आणि तेव्हा पण तिचं रजिस्टर झालं आहे, तिला मुलगी झाली आणि तिचं झालं आहे. किंवा नॉट एलिजिबल, आता नॉट एलिजिबल म्हणजे तिच्याकडे काही पुरावे नाही आहेत. जसं आपल्याला मातृवंदनेसाठी जे पात्र लाभार्थ्यासाठी जे पुरावे लागतात ते त्या लाभार्थीकडे नाही आहे. किंवा तिला आता पहिला पण मुलगा आहे, सेकंड पण तिला मुलगा झाला आहे
तर असेसुद्धा लाभार्थी इथे आपण नॉट एलिजिबलमध्ये टाकू शकतो. तर आता माझं जे कारण आहे ते कारण आहे की तिला पहिला मुलगा आहे आणि आता सेकंड डिलेवरी झाली, तीसुद्धा त्याला मुलगाच झाला आहे. त्याच्यामुळे ती माझ्या ह्या मातृवंदने लाभासाठी पात्र नाही आहे. म्हणून मी नॉट एलिजिबल ह्याच्यावरती क्लिक करते. आता बघा इथे काय लिहून आलं आहे, नॉट एलिजिबल आणि रिजेक्ट. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल रिजेक्ट. तर आता मला ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि मला त्याला रिजेक्टवरती मी क्लिक करणार आहे. आता रिजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. आता इथे काय लिहिलं आहे, डू यू वॉन्ट टू रिजेक्ट द बेनिफिशरी शो इन ड्यू लिस्ट ऑफ द पोटेन्शियल बेनिफिशरीज फ्रॉम पोषण ट्रॅकर. तर मी इथे ओके म्हणून लिहिणार आहे. कॅन्सलवरती क्लिक केलं तर आपण पुन्हा बॅकला जाऊ. आता ड्यू लिस्टमधून काढायचीच आहे, 100% काढायची आहे, कारण माझ्याकडे तिच्यासाठी लॉयल रिझन आहे. म्हणजे ती माझ्या पात्रच नाही आहे, म्हणून मी तिला रिजेक्ट करणार आहे. म्हणून मी तिथे आता हे जे तुम्हाला ओकेचं दिसत आहे त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे. बघा ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय आलं, बेनिफिशरी हॅज बीन रिजेक्ट फ्रॉम द शो ड्यू लिस्ट ऑफ द पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम द पोषण ट्रॅकर बाय फील्ड फंक्शनरी अंगणवाडी अँड आशा. तर इथे काय विचारलं की आता ही फायनली निघूनच जाणार आहे. त्यानंतर तुम्ही तिला घेऊ नाही शकत आहे. आपल्या अंगणवाडी वर्कर किंवा आशा वर्कर आहे. तर आपण काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही 100% शुअर आहात की नाही मला हिला माझ्या ड्यू लिस्टमधून हिला 100% काढून टाकायचं आहे, तर अशाच वेळी तुम्ही ओकेवरती क्लिक करा. समजा तुम्हाला लाभार्थी म्हणाले की नाही माझ्याकडे आता काही पुरावे नाही आहेत, पण मी आणू इच्छिते, मला नंतर भेटतील, तर मग तुम्ही तिला काढू नका, तिला ठेवा आणि जेव्हा ती पुरावे देईल तेव्हा तुम्ही तिचं सबमिट करा. पण तुम्हाला माहिती आहे, आता जसं मला माहिती आहे की तिला पहिला मुलगा आहे, सेकंड टाईम पण तिला मुलगाच झाला आहे, म्हणजे 100% ती माझ्या ड्यू लिस्टमध्ये बसत नाही किंवा मातृवंदनेसाठी ही लाभार्थी पात्र नाही, म्हणून मी तिला काढून टाकते. तर आता मी 100% असल्यामुळे मी इथे ओकेवरती क्लिक करणार आहे. बघा आता ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर माझ्याकडे 4 लाभार्थी होत्या, आता तुम्हाला 3च लाभार्थी दिसत आहेत. ठीक आहे. आता काय लिहून आले, शो 1, 2, 3 ऑफ 3 एंट्रीज फर्स्ट प्रिव्हियस 1. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुम्हाला नको असलेले लाभार्थी आपल्या ड्यू लिस्टमधून कमी करू शकता, अगदी सोप्या पद्धतीमध्ये. मी आशा करते की मी दाखवलेला व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि अजूनही तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर प्लीज कमेंट्स करून मला नक्की सांगा. मी तो बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट्स करायला विसरू नका. तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मला कमेंट्स केल्यावरती मला समजून येतं की माझे व्हिडिओ पाहिले जात आहेत, माझे व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचत आहेत. म्हणून सांगते की तुम्ही कमेंट्स करा आणि कमेंट्सबरोबर एक लाईक आणि शेअर्स करायलाही विसरू नका. धन्यवाद.